ही स्पर्धा आपण पाहिली. आशुतोषजी पाटील साहेब असतील, प्रणयजी पेडणेकर, प्रतिमेश खीर या सर्वांनीच अर्थात सनराइज वडवलीकरांनी केलेली प्रचंड मेहनत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. मला असं वाटतं आशुतोषजी पाटील, प्रणयजी पेडणेकर यांनी केलेली प्रचंड मेहनत आपल्या पक्षातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही स्पर्धा आणली. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे, आमदार दमदार विक्रांतदादा पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1,00,000 रुपयाची भरघोस मदत झाली. स्ट्रोक चांगला आहे दीप्तेश पुसाळकरचा. पहिले षटक दर्पण पोलेकर घेऊन आले. वेगात रनिंग बिटवीन द विकेट पहा, काय त्याची चपळाई इथे पाहायला मिळाली. दोघंही भाग मिल्खा भाग अशा पद्धतीत धावतायत. जबरदस्त. त्याचं पण पाहिलं तर प्रवीणजी दरेकर साहेबांकडून 1,00,000 रुपये आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1,00,000 रुपये आणि विजेत्या संघ मालकालाची बाईक आहे ते नितेश राणे साहेबांकडून ही बाईक आम्हाला प्रदान करण्यात आली. भारतीय जनता पार्टी पुरस्कृती भव्य स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक दमदार आमदार विक्रांतदादा पाटील त्यांनी भेटी दिली या स्पर्धेसाठी. पुढचा बॉल दीप्तेश आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा. डीपला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. बंटी आहेत तिथे. चांगला फेकी केले. एक सिंगल येईल दीप्तेशला. धावसंख्या 3 वर पोहोचते. टार्गेट तितकं मोठं नाही पण 3च षटक आहेत त्यामुळे टार्गेट मोठं आहे. 39. पाहिजे आता सर्वच खेळाडू प्रेक्षक आपल्याला दिसत आहेत मैदानाच्या बाहेर. अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे खऱ्या अर्थाने यश आहे या स्पर्धेचं. 1,00,000 पारितोषिक असलेली स्पर्धा. जर आपण पाहिले संपूर्ण पारितोषिक जर कॅश प्राईज आणि वस्तू रूपात जे पारितोषिक आहे ते जर सगळी गोळा बेरीज केली तर तब्बल 3,00,000पर्यंत रक्कम जाऊ शकते. इतकी मोठी स्पर्धा आपण पाहतोय. ऋतिक चव्हाण स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतः पडलेत पण बॉलला थांबवलंय. श्रेयान शौर्य 11 गाल सूर्यकाठी. पहिली बाईक करून पहिला गेअर तर टाकलाय गालसूर काठीकडून पण रिव्हर्स गेअर आणि फिरवतील का युटर्न करून दीप्तेश पुसाळकर. बाईक नेतील का आतगावला. संधी आहे. 12 चेंडूत 35 ची गरज आहे. फटका बसलाय. हवेत आहे आणि दर्पण पोलेकरने आणलाय. मोठा विकेट. डीपी रन मशीन दीप्तेश पुसाळकर मैदानाच्या बाहेर. जल्लोष मैदानात. आशा आहे आता तर ते तयार आहेत. ते तर सज्ज झाले ती बाईक घेऊन जाण्यासाठी. पण समोर अजूनही सचिनजी मोरे प्रेषित तोडरकर आहेत. आई गावदेवी आतगाव. ऋतिक चव्हाण अजून मैदानात बाकी आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. शुभम मोरे. दर्पण पोलेकर कॅप्टन. काय गोलंदाजी केली. दीप्तेश पुसाळकर संपूर्ण स्पर्धेत कमाल कामगिरी राहिली. सेमीफायनल मध्ये 1 मॅन आर्मी लढले. 40 धावा केल्या पण फायनल मध्ये मात्र अपयशी ठरले. शुभम मोरे. फटका हवेत आहे सुद्धा. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. बॅक टू बॅक विकेट येईल इथे. आई गावदेवी आतगाव. दुसरा धक्का मिळतोय. शुभम मोरे बॅक टू डग आउट. विकेट विकेट लगातार 2 विकेट. 5च बॉलचं षटक आहे. नाही तर ऑन हॅट्रिक असते दर्पण. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. आतगावचा टायगर सूरज सुर्वे. सुशांत सुर्वे त्यांचे भाऊ आता आलेत. सूरज सुर्वे. 10 बॉल 35 ची गरज आहे. ऋतिक चव्हाण. स्ट्रोक चांगला आहे. अजून मैदानात आहे मी. आई गावदेवीचा वाघ
ऋतिक चव्हाण ठोकला षटकार. प्रणित हो हो ऋतिक चव्हाण लगातारचा दुसरा. खतरनाक ऋतिक चव्हाण ठोकते षटकार. आइंदा से मॅच संपलेली नाहीये ऋतिक चव्हाण सांगतायत. दीप्तेश गेला तर काय होईल पण मी असून आहे मैदानात हार मानणार नाहीये. 39 धावांचं लक्ष आहे. धावा 16, 8 बॉल 23 ची गरज. हो इथे मात्र पायॉर्कर सोडायला गेले. ऋतिक चव्हाण बॉल लेग स्टंप उद्ध्वस्त केलाय. प्रणितने आणलाय हा मोठा विकेट. श्रेयन शौरी लेवन गालसुरी काठीसाठी. शौरी 11 अर्थात श्रेयन साजिरी असंही नाव होतं गालसुरी काठी रणजित पेडणेकर यांच्या संघाचं. मला वाटतं तिसरी फायनल खेळताय रणजित 3 पर्वामध्ये तुम्ही या मैदानात. येस एकदा जिंकले एकदा रनरअप आणि आता जिंकण्याचा इरादाने. 16 धावा झाल्या. टार्गेट 39चा आहे. सचिन मोरे आता जर तुम्हाला या बाईकवर बसायचं असेल सचिनजी तर तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. सचिन मोरे मैदानात दाखल. प्रणित हो चांगला स्ट्रोक आहे सचिन मोरे यांच्या बॅटमधून. गॅपही आहे. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. एकच धावावर समाधान इथे मानावं लागेल. डायरेक्ट हिट इथे पाहायला मिळते. एक सिंगल 17 धावा. सूरज सुर्वे आता स्ट्राईकला. या लास्ट बॉलला षटकार आला ना मॅच मध्ये जिवंत राहील. आई गावदेवी अदगाव. शेवटचा बॉल डॉट आला. श्रेयन शौरी 11 गालसुरी काठीकडे मॅच फिरेल. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ पण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. अजूनही काही गेलेलं नाहीये. अजूनही मॅच मध्ये कमबॅक करू शकते आई गावदेवी अदगाव. फुलटॉस सूरज सुर्वेचा वार पण क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला सूरज बाद. आणि या सूरज सोबत आई गावदेवीचा सूरज सुद्धा कुठेतरी अस्ताला जातोय का काय असं. पहिल्या 2 बॉलला 2 षटकार आले होते प्रणितच्या. पण नंतर 3 बॉलला 2 विकेट आणले. एक सिंगल रन दिले. मॅच चालू राहील. मॅच चालू राहील प्लीज. वेळ नाहीये आपल्याकडे. 5 बॉल 22. 5 बॉल 22. पाच बॉल 22. सचिन मोरे स्ट्राईकला. रणजित पेडणेकर एकाच्या हातात बॉल. जो बॉलिंग चांगला करेल तो बाईकवर बसेल. जो बॅटिंग चांगला करेल तो बाईकवर बसेल. समोर सचिन मोरे रणजित पेडणेकर दोघही ओनर. कुणाला बाईक पाहिजे. 5 बॉल 22. हो फटका चांगला आहे पण एक सिंगल येईल फक्त इथे. रन आउट. रन आउट होतील. प्रथमेश बाद. प्रथमेश मयेकर मैदानाच्या बाहेर. भल्या भल्याची वाटणी लावली.
चेंडूत आता 21 पाहिजेत. 4 बॉल 21. 3 तरी षटकार सचिन मोरे ठोकायला लागतील. हो, फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहेत आणि रणजित पेडणेकर यांनी जवळजवळ मोहर लावले. बाईकची चावी आता हातात जवळजवळ घेतले. सचिन मोरे बाद. रनआउट नाही केला, वेळी वाचवली त्यांनी. स्मिथ, रणजित पेडणेकर संपूर्ण स्पर्धेत कमालीची गोलंदाजी राहिले. डॉट बॉल आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ 1,00,000 पारितोषिक आणि विजेत्या संघ मालकाला बाईक. ही आता मला वाटतं जाईल गाल सुरेकाठी. कॅमेरामॅननी फोकस केले. रणजित पेडणेकर, फटका हवेत आहे. सेलिब्रेशन सुरू झालंय. कॅप्टन दर्पण पोलेकर आणि संपूर्ण गालसुरी गाडी आता मैदानात. रणजित पेडणेकरला उचललं जाईल इथे. पहा, कमान डीजे.